तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे हाऊ टू फाइंड म्हणजे कॅल्क्युलेट करायचं की एका सेटमध्ये किती एलिमेंट्स असतात. तर कसं ओळखायचं एकदम सोपं आहे बघा. जर समजा एक साधा सेट असेल, उदाहरणार्थ समजा आता हा सेट ए आहे माझा एक, ठीक आहे. याच्यामध्ये नंबर लिहितो जसे आधी लिहिले होते 1 2 3 4 5 6, ठीक आहे, 7 पर्यंत. ओके, नो प्रॉब्लेम. आणि दुसरा एक माझा सेट आहे बी. इथे मी फक्त प्राईम नंबर लिहितो. प्राईम नंबर काय आपले 2 3 5 7, ओके, 11 13, ठीक आहे. एवढे सफिशियंट आहे. तर आपण सेटला नाव देऊ. समजा हा माझा सेट ए आहे, हा माझा सेट बी आहे. तर आधी हा कॉमन रिजन दोघांचा, कॉमन म्हणजे इंटरसेक्शन. त्याच्यामध्ये कॉमन बघू काय काय येतं. इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, सो 2 कॉमन झाला. 3 आहे, इथे पण 3 आहे, 3 पण कॉमन झाला. 5 5 आणि 7 7, ते 4 एलिमेंट कॉमन झाले, 5 आणि 7. तर ए मध्ये किती उरले बाकी मग 1 4 आणि 6, सो 1 4 आणि 6. ते जर तुम्ही बी मध्ये चेक करणार किती उरले आहे 11 आणि 13, ठीक आहे. 13 आहे, तर दिसून येईल बरोबर, पण ॲक्च्युली किती आहे 13 आहे. ओके, आता बघा काउंट करताना काउंटिंग कसं होणार आहे. जर तुम्ही आधी ए मधले एलिमेंट मोजले, ठीक आहे, तर पेन्सिलचा यूज करणार. चला, आधी फक्त आपण ए मधले एलिमेंट मोजले, ठीक आहे. हा ए मधला एलिमेंट मोजले, किती झाले नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए. त्याला लिहिताना कसं लिहित असतो आपण नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए. तर मोजून घेऊ आपण किती आहे 1 2 3 4 5 6 7, सो 7 एलिमेंट्स झाले टोटल. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए 7 झाले. तेच आता बी मध्ये मोजताना चला मी आणखी दुसरा कलर यूज करतो. तर बी मध्ये यूज करताना कोणता घेऊ, से हा कलर नाही तो सेम होईल, हा कलर घेऊ काहीतरी पिंक टाईप. ओके, तर बी सेटमध्ये चेक करू आपण. बघा हा बी मध्ये आहे पूर्ण सेट. हा पिंक कलरचा जो आहे सेट तो बी झाला. सो आता सेकंड केसमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी किती झाले बघा 1 2 3 4 5 6, 6 एलिमेंट झाले. आता काउंटिंगवर लक्ष द्या तुम्ही. जेव्हा आपण काउंट केले होते, काउंट करताना हा जो समजा आपला पूर्ण रिजन आहे कुठला, हा जो आपला पूर्ण रिजन आहे कुठला, हा ए बी आणि हा पुराच्या पुरा, हा काय असते आपला युनियन. जर मी युनियन लिहिला सपोज, काय लिहिणार आहे ए युनियन बी, आणि त्याच्यामधले मला एलिमेंट मोजायचे आहे. सो नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी. तर काय होणार, आधी ए मधले मोजणार मी, सो नंबर ऑफ एलिमेंट इन ए. नंतर बी मधले मोजणार नंबर ऑफ एलिमेंट इन बी. आता बघा जेव्हा ए मध्ये मोजले होते मी, तेव्हा काय झालं, हे एलिमेंट मोजून घेतलं तुम्ही ऑलरेडी ए मध्ये मोजताना. पण परत जेव्हा मी बी मधले मोजायला घेतले एलिमेंट, तेव्हा काय झाले, हे परत दोनदा मोजले गेले. म्हणजे दोनदा जर हे मोजल्या गेले असेल तर एकदा काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. तर मी याला एकदा सबट्रॅक्ट करतो. तो एरिया कुठला आहे, ए इंटरसेक्शन बीचा एरिया आहे. तर कधीही कुठल्याही दोन सेटचा जर आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट काढायचं असेल तर नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल्स टू काय असते, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस ए इंटरसेक्शन बी. कारण की हा जो नंबर आहे हा किती वेळा झाला, इट इज काउंटेड ट्वाइस. याला आपण दोनदा मोजलं होतं, काउंटेड ट्वाइस, ठीक आहे. तर आता एकदा व्हॅलिड करून पाहू आपण. तर नंबर ऑफ ए युनियन बी आपण लेफ्ट साईडला मोजून राईट साईडला व्हॅल्यूज पुट करू. ए मध्ये किती आहे 7, बी मध्ये किती आहे 6. किती परत काउंट झाले आहे 1 2 3 4 परत काउंट झालेले आहे, ठीक आहे. करा बरं, 7 आणि 6 13, 13तून 4 गेले 9, टोटल 9 एलिमेंट असले पाहिजे. आता काउंट करा सगळे आपण. चला काउंट करणं स्टार्ट करू. 1 2 3 4 6 7 8 आणि 9. बघा टोटल एलिमेंट किती झाले, 9 एलिमेंट झाले. म्हणजे हे आपला फॉर्म्युला काय करेक्ट आहे. याला आणखी एक पद्धत तुम्ही लिहू शकता. हे जर निगेटिव्ह साईन इकडे तुम्ही घेऊन आले, निगेटिव्ह इकडे आला काय होईल, पॉझिटिव्ह होईल. म्हणजे तुम्ही आणखी एक फॉर्म्युला लिहू शकता की नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ एलिमेंट इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन बी, ठीक आहे. ओके, सेम लॉजिक आपण 3 सेटसाठी पण अप्लाय करू शकतो, पण सध्या आपण तिथे जाणार नाही. आधी आपण 2 सेटचं सॉल्व्ह करूया, ठीक आहे. हे झाले आपले 2 स्टँडर्ड फॉर्म्युले. आणि एक स्पेशल केस, कुठली स्पेशल केस, फॉर डिसजॉईंट सेट. तर डिसजॉईंट सेट आपण बघितलं असेल. फॉर डिसजॉईंट सेटमध्ये काय असते, ए इंटरसेक्शन बी काय असते हमेशा डिसजॉईंट सेटमध्ये, कॉमन काहीच नाही, कारण की जॉईंट नाही. जॉईंट नाही म्हणजे इंटरसेक्शन काय असणार आहे
फाय असेल म्हणजे त्यात किती एलिमेंट असणार आहे, नील ना. सो देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट इन फाय किती असतो, हमेशा 0. त्यात एकही एलिमेंट राहत नाही. म्हणजे हा फॉर्म्युला काय बनणार आपला, की नंबर ऑफ पहिले ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन किती आहे आपला, हे किती होणार 0 इज इक्वल्स टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. किंवा सिम्पली आपण लिहू शकतो नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. कशामध्ये, फॉर डिसजॉइंट सेट. त्यानंतर तुम्ही याला एकदा व्हेरीफाय करू शकता. हे आपले सेट युनिव्हर्सल सेट आहे, हा ए आहे, हा बी आहे. ठीक आहे. तर एमध्ये आपण एक कलर केला आहे आणि बीमध्ये आपण दुसरा कलर केलेला आहे. जर तुम्हाला युनियन करायचं म्हणजे एक तरी कलर पाहिजे, म्हणजे एमध्ये जेवढे नंबर असेल प्लस बीमध्ये जेवढे नंबर असेल तेवढे काय झाले आपले टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन डिसजॉइंट सेट. हे कशासाठी आहे, फक्त फॉर डिसजॉइंट सेट. सो नॉर्मली आपण 3 सेटसाठी करत तर नाही, पण एकदा तुम्हाला फक्त मी दाखवून देतो की 3 सेटसाठी काय असते. सपोज हा आपला आहे युनिव्हर्सल सेट. ठीक आहे. याच्यामध्ये आपण पहिले एक ब्लॅक कलरचा सेट घेतला, त्याला ए, दुसरा घेतला रेड कलरचा बी, तिसरा घेतला ब्ल्यू कलरचा सी. आता बघा जेव्हा आपण काउंट करतो तर ब्लॅकवाल्याला मी त्याला ब्ल्यूला ब्ल्यूने शेड करतो. ओके. आणि ब्लॅकला ब्लॅकने करावं लागेल. ठीक आहे. चला ब्लॅकने ब्लॅकला शेड करतो. ओके. आणि रेडला रेडने शेड करतो. ठीक आहे. रेडला रेडने आपण शेड केला. ओके. आता तुम्हाला पाहून ओळखता येते का नाही माहीत नाही, पण तुम्हाला मी दाखवते एक खास गोष्ट. बघा हा जो रिजन आहे याच्यामध्ये काय, एक ब्लॅक आहे आणि एक रेड आहे. हा झाला ए इंटरसेक्शन बी, कारण दोघांमध्ये आहे. इथे चेक करा, एक ब्ल्यू आहे आणि एक ब्लॅक आहे, तर हा झाला ए इंटरसेक्शन सी. इथे बघून घ्या, एक रेड आहे आणि एक ब्ल्यू आहे, तर हा झाला बी इंटरसेक्शन सी. तेच हा रिजन बघा मधातला. इथे काय तिन्ही कलर आले, जिथे तिन्ही कलर आले तिथे काय झालं ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. जर तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा असेल बघा कसा होईल, नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी युनियन सी. काय होईल, आधी ए काउंट केले मी, नंबर ऑफ एलिमेंट इन ए. बी पण काउंट केला, सो नंबर ऑफ एलिमेंट इन बी. सी काउंट केला तर नंबर ऑफ एलिमेंट इन सी. पण बघा जेव्हा मी ए आणि बी काउंट केला तर हा मधातला नंबर दोनदा काउंट झाला, जो याचा कॉमन होता, जसं आपण आधी बघितला. हा जर दोनदा काउंट झाला असेल त्याला एकदा सबट्रॅक्ट करावं लागेल, ए इंटरसेक्शन बी. सेम लॉजिकमध्ये जेव्हा मी ए आणि सीला काउंट केलं होतं त्यावेळेस काय झालं, याला मी दोनदा काउंट केलं, सो मायनस ए इंटरसेक्शन सी आणि परत बी इंटरसेक्शन सी दोनदा काउंट. पण मी काय केलं, याला एकदा सबट्रॅक्ट केलं, याला सबट्रॅक्ट केलं, याला सबट्रॅक्ट केलं, हे तर तीनदा सबट्रॅक्ट झालं. तीनदा सबट्रॅक्ट झाला म्हणजे हा मधातला जो एरिया आहे हा मधातला हा पण किती वेळा सबट्रॅक्ट झाला आहे, 3 वेळा सबट्रॅक्ट झाला आहे. 3 वेळा सबट्रॅक्ट होता पण आपल्याला 2दा करायचा होता, त्याला आपण काय करावं लागेल, एकदा वापस ॲड करावं लागेल. सो ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. हा आहे आपला 3 एलिमेंटसाठी फॉर्म्युला. याला तुम्ही आणखी एक्सपांड करू शकता जर जास्त मोठं करायचं असेल, पण बेसिकली अशा प्रकारे आपण नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट मोजू शकतो. ठीक आहे. तर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि होईल तेवढ्या लोकांपर्यंत आपलं नॉलेज शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.